नमस्कार मैत्रिणींनो, सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण करतोय हॉटेल स्टाईल मसाला डोसा. त्यासाठी आपण 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथी दाणे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करून छान असं धुवून घ्यायचं आहे 2 वेळा तरी कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी कमीत कमी आणि झाकून ठेवायचं आहे एक 5-6 तासांसाठी. पाहू शकता छान भिजलेत आपले सगळे डाळी आणि तांदूळ. आता आपण हे छान वाटून घेणार आहोत. आता इथे जर तुम्ही पाहत असाल तर यात थोडं पाणी शिल्लक आहे. तर हे जे पाणी आहे हे पाणी आपण वाटण करताना वापरायचं आहे. हे पाणी फेकून द्यायचं नाही. हेच पाणी आपण वाटताना वापरल्यामुळे आपलं जे मिक्सर असतं याला छान टेक्स्चर येतं. पाहू शकता तेच पाणी मी टाकलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान वाटून घ्यायचं आहे. आता वाटताना त्याची पाहू शकता इथे आपण वाटतो आहे. आता अगदी बारीक वाटायचं नाही, थोडं अगदी कण अगदी एखादा कण असं थोडं जाडसर असलं पाहिजे. त्यामुळे आपला डोसा जो असतो अगदी क्रिस्पी होतो. आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण हे छान फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये हवा भरून घ्यायची. असं केल्याने आपलं बॅटर छान फर्मेंट होतं. आता हे रात्रभर असंच झाकण ठेवून पाहू शकता घट्ट झाकण लावलं आपण आणि आता हे रात्रभर ठेवून देणार आहोत. 12 तास तरी छान ठेवून द्यायचं एका बाजूला, म्हणजे ते छान फर्मेंट होतं. पाहू शकता ते फेटून घेतलं आहे आपण आणि आपल्याला जेवढं हवं तेवढंच मी वेगळ्या स्टीलच्या भांड्यात काढून घेतलं आहे. कारण पूर्ण बॅटरमध्ये कधीही मीठ टाकायचं नाही, कारण त्याची फर्मेंटची प्रोसेस थांबते. यात पाणी टाकलं आहे मी थोडं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. पाहू शकता फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची. तव्याला तेल लावलं, गरम करून घेतलं आणि त्यावर पाणी टाकून छान कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं. आता आपला तवा तयार आहे. त्यावर बॅटर टाकायचं. 2 पळ्या टाकून घ्यायच्या. आता हे छान पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता छान जाळी आली आपल्या डोशाला. इतका जाड नको असेल तर याच्यापेक्षा पातळ देखील तुम्ही करू शकता. छान मंद आचेवर 2 मिनटं तेल सोडायचं त्यावर आणि हा छान भाजून घ्यायचा. पाहू शकता याच्यापेक्षाही जास्त क्रिस्पी आपण करू शकतो. छान लाल रंग आला की मग नंतर काढायचा डोसा. पाहू शकता आता मी सध्या या कलरवर करून घेतला आहे फोल्ड. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत नाही, सेम पद्धतीनेच पण दुसरा डोसा दाखवते. असं केल्याने जास्त छान होतो आपला डोसा या तव्यावर. किती जाड आणि पातळ करायचं हे आपण ठरवू शकतो. पेपर डोसा हवा असेल तर थोडं जास्त पातळ पसरवावं लागतं. पाहू शकता आता दाखवते मी. इथे पाहू शकता छान असा पातळ असा आपला डोसा पसरवून घेतलेला आहे. यावर तेल सोडून घ्यायचं आणि छान मंद आचेवर चारी बाजूंनी
त्याला एकसारखा कलर आला पाहिजे असा तो शिजवून घ्यायचा आहे. छान जाळी आली आहे डोस्याला आपल्या. एकसारखा रंग आला की आपण काढून घेणार आहोत. सगळ्या बाजूंनी सोडवून घ्यायचं आहे. बटाट्याची भाजी टाकली आपण यात. आणि आता आपण हा फोल्ड करून घेणार आहोत. पाहू शकता हा जास्त क्रिस्पी झाला आहे, कारण हा आपण जास्त पातळ केला होता. यापेक्षा देखील आपण पातळ करू शकतो. आता आपण हा सांबारसोबत सर्व करणार आहोत. यात बटाट्याची भाजी ऑलरेडी आहे आणि आता सांबारसोबत आपण तो सर्व केला आहे. त्याचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल डोसा आपला तयार होतो घरच्या घरी. आणि भरपूर डोसे खायला मिळतात बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा. करून पहा मैत्रिणींनो, आणि मला आवर्जून कळवा की कशी झाली तुमची रेसिपी. मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आवर्जून करा. टेक्स्चर पाहू शकता. अगदी कोपऱ्यापर्यंत देखील हा डोसा क्रिस्पी आणि पातळ झालेला आहे. थँक्यू.